शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांचं व्हॉट्सअप खातं हॅक, त्यांच्या व्हॉट्सअपवरून आर्थिक मदतीची मागणी, जवळच्या काही व्यक्तींनी पाठवले 3,92,000. शायना एनसी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. उद्या नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन. मोहन भागवतांना संजय राऊतांनी पाठवलं आमंत्रण. उद्धव ठाकरेंसह सर्व नेते आंदोलनात उपस्थित राहणार. अयोध्या मंदिरातील दान चोरी प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. आणि राम जन्मभूमी आंदोलनात त्यांचा सहभाग तेव्हा होता. या कारणानं आम्ही त्यांना आमच्या उद्याच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण केलं. त्याचबरोबर आम्ही आज सरसंघ चालक, परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन म्हणजे ढोंगीपणा. चंद्रशेखर बावनकुळेंची आंदोलनावर टीका. उद्धव ठाकरेंनी प्रभू रामाच्या नावानं राजकारण न करण्याचा सल्ला. रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरेंनी टीमनी केलेलं आहे किंवा करणार आहेत, एक प्रकारचा ढोंगीपणा आहे. खरं तर या गोष्टीचं वाईट वाटतं की उद्धव ठाकरेजींनी भगवान प्रभू रामचंद्राला राजकारणाचा विषय केला आहे. आणि राजकारणाकरता कुठल्याही स्तरापर्यंत जाण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना जर गेल्यानंतर उद्धव ठाकरेजींना भगवान प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करून मताची व्होट बँक तयार करण्याचा प्रयत्न. सचिन अहिरांच्या बंगल्यावरून राजकारण नको, तो आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न. अंबादास दानवे यांचा बंगला गेल्यामुळे कदाचित ते दुःखी. आमदार भांडेकरांचा दानवेंवरती पलटवार. मला नाही माहिती आता त्याच्यात काय विशेष. आता ते धडपड तर करावं लागेल. हे मी सांगितलं ना, शिंदेचा पक्ष म्हणजे दिल्लीची चाकरी करणार आहे. पण चाकरी करणाऱ्याला काही सगळं मिळतं अशातलं काही भाग नाही. जे द्यावं ते घ्यावं लागत असतं. त्यामुळे जे दिलं ते घेतील. ते त्यांचा स्वतःचा बंगला गेला असेल म्हणून त्यांना असं वाटत असेल तर तो आमचा इंटरनल मॅटर आहे. आणि याच्यावरती माझी पण सचिन भाऊशी बोलणं झाला. तो बंगला अजूनही शिवसेनेकडेच आहे, गोरेताईकडे आहे. आणि गोरेताई आजही आमच्यासाठी नेतेच आहेत. तर त्याच्यामुळे तो काही खूप मोठा विषय नाही. त्या इंटरनल बसून ते सॉल्व्ह होऊन जाईल. तो काही त्याच्यात त्या राजकारणाचा वगैरे काही विषय नाही. आधी लाडक्या बहिणींची संख्या कमी केली, आता साडीची योजनाही बंद केली. जेव्हा बहिणींच्या दारात मत मागायला जातील तेव्हा त्यांना धडा शिकवा. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची टीका. आता साडीची योजना बंद केली तर ताई आमची त्या साडीचा नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्या. निकृष्ट दर्जाच्या. एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती. म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस. तुमची बुद्धी कुठे गेली होती की काही निकष लावून नियम लावून पात्र अपात्र. आता शेतकऱ्याच्या संदर्भात तेच लावलं. जयंत पाटलांनी माझी भेट घेतली आहे. 2 तास आमची चर्चा झाली. मतदारसंघातील कामाबाबत भेट. राजकीय अर्थ काढू नका. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. माझ्याकडे जयंत पाटील येऊन गेले. 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर. देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत. शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंट करता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका आहे. जयंत पाटलांनी एनडीए सोबत जाऊ नये अशी आमची अपेक्षा. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केलंय मत. जयंत पाटील शाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा घेऊन पुढे चालणारं नेतृत्व, असंही विधान. नाही तशी आमची अपेक्षा आहे. कारण की शेवटी पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणून शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन चालणारं हे नेतृत्व आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना मानणारं हे नेतृत्व आहे. आणि म्हणून मला वाटते असं काही घडेल असं मला वाटत नाही. मुंबई महानगरपालिकेनं मुलुंडमध्ये नव्यानं उभारलेल्या अग्रवाल रुग्णालयाला महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांची भेट. दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाचा मुख्य दरवाजा जवळपास 15 मिनिटं न उघडल्यामुळे पेडणेकरांचा संताप. नव्या रुग्णालयाच्या दरवाजाची अवस्था पाहून अधिकाऱ्यांना सुनावलं. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिरगे
यांची वेषांतर करून केईएम रुग्णालयाची मध्यरात्री पाहणी. अचानक केलेल्या या पाहणीमध्ये रुग्णालयातल्या अनेक त्रुटी समोर आल्या. केईएमच्या अधिष्ठातांशी चर्चा करून जागेवर नसलेल्या डॉक्टरांचं निलंबन करण्याच्या सूचना. संभाजीनगरच्या सातारा गावात भाऊबंदीच्या वादातून जादूटोणाचा प्रकार. माजी सरपंच फिरोज पटेल आणि त्यांच्या 3 भावांना जादूटोणा करून संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप. या प्रकरणी पोलिसांकडून अयूब खान, जब्बार खान पठाणला अटक केली आहे. राजकीय आणि व्यावसायिक वादामधून हत्या झाल्याचं समोर आलंय. गोंदिया जिल्हा परिषदेच्या गटनेत्याच्या निवडीसाठी काँग्रेसची महत्त्वाची बैठक. गोंदिया जिल्हा परिषदेसाठी उषा शहारे यांची गटनेतेपदी निवड. काँग्रेसचे गटनेते संदीप भाटिया भाजपसोबत गेल्यानं उषा शहारे यांची निवड. इथेनॉल मिश्रित इंधनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मीरा रोडमधल्या जुन्या पेट्रोल पंपावरती आंदोलन. वाहनांवर होणाऱ्या परिणामाची निष्पक्ष चौकशी करण्यासह शासनानं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा.